नाही, नक्की निघेल. कारण की शेवटी मुंबईमध्ये काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये एक काळी 15 वर्षापूर्वी काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलंच आहे. त्यामुळं वंचित असू दे, इतर घटक आरपीआयचे गट असू देत, हे आम्ही एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाऊ. मागं काय घडलं याच्यापेक्षा उद्याचं खड्डेमुक्त मुंबई करणं, फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे ही विकसनशील करणं, ही काँग्रेसची प्रायोरिटी असणार आहे. नाही, महापालिकेमध्ये थोडी सुसूत्रता येईल. महापालिकेमध्ये तसं होणार नाही. नाही, मला वाटतंय तसं संयुक्तिक नाही. चर्चा त्यांची सचिन चव्हाण आणि त्यांच्याबरोबर सातत्यानं त्या ठिकाणी चालू आहे. मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही. माझा एजेंडा कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचा असेल. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कोल्हापूर शहर विकसनशील कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असणार. नाही, मी म्हणलं तसं मगाशी त्याचं उत्तर दिलेलं आहे की शिवसेनेबरोबर चर्चा चालू आहे. 2 दिवसात आघाडीच्या संदर्भातली आकडेवारी आपल्यासमोर येईल. ते त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज एक पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. एक कॅम्पेन राबवलं जात आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. सध्या काँग्रेस सुद्धा मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक कॅम्पेन राबवण्यात येतं आणि याच कॅम्पेनच्या आधारे सध्या महापालिकेला कसं सामोरं जाता येईल या दृष्टीनं काँग्रेस प्रयत्न करत आहे.